साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे काय की जो गुरुस्थानी असतो तो साक्षात ब्रह्मदेव असतो. ब्रह्मा जो गुरुस्थानी असतो तो साक्षात विष्णुदेव असतो. जो गुरुस्थानी बसतो असतो मानतो तो साक्षात भगवान शंकर असतो. मग त्या तीन देवांच्या उपस्थितीच्या पलीकडे गुरु साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात कोण आहे? ब्रह्मा विष्णू महेश. हे तर इथले जगो, हे तर आपलंच माणसं आहे, बाकीचे परब्रह्म. आता परब्रह्म म्हणजे काय की जे भूतलावर आलेच नाही कधी, जे भूतलावर कधी आलेच नाही असे परब्रह्म हे कोण आहे? साक्षात गुरु आहे. आता इथं विज्ञान बघा बरं का, विज्ञान किती बारीक असतं. परमार्थ फक्त हसवण्यासाठी, परमार्थ फक्त रडवण्यासाठी आणि परमार्थ फक्त वेळ काढण्यासाठी नाही. परमार्थामध्ये शक्ती काय? मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तदहं वंदे परमानंद माधवम. लांगड्याला चालायला लावायला काय ताकद आहे? परमार्थ. आमच्याकडे आता म्हणून जन्माने अपंग येतं काय करणार? पण असे कित्येक जन्माने अपंग या अद्भुत परमार्थाच्या नादी लागले आणि या भगवंताच्या कृपेने चालायला लागले. मुखे असे कित्येक मुखी जगामध्ये जन्माला आले की ज्यांना आमच्या डॉक्टरकी शास्त्रात सांगितलं यांना बोलता येणार नाही. अध्यात्मशास्त्रामध्ये गेले, गुरुवर विश्वास ठेवला आणि भगवंताची भक्ती केली. या भक्ती मार्गाने ताकद दिली, त्यांना बोलता येणार. आता हे काय मी काय कुठला तरी इतिहास रामायणात सांगतो का? वर्तमान काळामध्ये अशा घटना घडतात आणि हे सत्य आहे. जिथं विश्वास आहे तिथं घडतं, जिथं विश्वासाची कमतरता आहे तिथं किती घालून काही घडत नाही. आता तुम्हाला आजच्या प्रवचनामध्ये दोनच गोष्टी सांगायच्या. ब्रह्मा आणि परब्रह्म यातला फरक काय? आम्हाला काहीच माहित नसतं. चार शब्द आम्ही नेहमी ऐकतो. परब्रह्म, ब्रह्म, ब्रह्मा आणि ब्रह्म. हे चार शब्द आम्ही रोज ऐकतो. ब्राह्मण कोणाला म्हणायचं? आम्ही ब्राह्मणाला देवा म्हणतो. देवा ब्राह्मण देव आहे का? देवाच्या जवळ ब्राह्मण आहे. म्हणजे जसा मंत्र्याच्या जवळ पिय असतो आणि पियेच्या खाली कार्यकर्ते असतात. कार्यकर्त्याला मंत्र्याला भेटायचं मध्ये कोण असतो? पिय असतो. तसा हा देवाची पिय म्हणून यांच्याकडे जबाबदारी असू शकते. हे झाले. मग ब्रह्म कोण? ब्रह्म म्हणजे या सृष्टीमधलं या भूतलावरचं तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. आणि परब्रह्म म्हणजे काय? या विश्वाचा जो संचालक आहे परब्रह्म. कुंडलिकाच्या भेटी कोण अवतरले? परब्रह्म अवतरले, ब्रह्माने अवतरले. बघा घोटाळा सांगतो तुम्हाला. अनेक लोक पांडुरंगाला विष्णूचा अवतार सांगतात. आता विष्णूच्या 10 अवतारात पांडुरंग आहे कुठं? बरोबर नीट आहे का? भारी काय का? मी काय महाराज नाही, पण महाराजापेक्षा कमी नाही. विष्णूच्या 10 अवतारात पांडुरंगाचं नाव कोणी वाचलं का? विष्णूचे 10 अवतार कुठून झाले? कुर्म अवतार, मत्स्य अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार आणि कल्की अवतार. याच्यामध्ये कुठं तुम्हाला दिसले पांडुरंग? नाही. पण बरेच लोक समजून सांगतात पांडुरंग हे कृष्णाचेच अवतार आहेत. मग पांडुरंगाला कृष्णाचे अवतार म्हणलं म्हणजे कृष्ण आला कुठं? वैष्णव पंथामध्ये. वैष्णव पंथ मध्ये आला म्हणजे काय झालं? शैव पंथाचं वाकडं आलं. उभे गंधावले आणि आडवे गंधावले यांचे घोटाळे आले की तिथे परत. वैष्णवाला नाव कोण ठेवतं? शैवपंथी नाव ठेवतं. जे महादेवाचे भक्त आहेत ना ते म्हणजे यांचं काय खरंय? आणि महादेवाकडे जाणाऱ्याला वैष्णव म्हणतात, यांचं काय खरंय? मग आले का तुम्ही घोटाळ्यात? याचा उत्तराचा अर्थ काय? कुंडलिकाच्या भेटी परब्रह्म अवतरले. परब्रह्म म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे बाप, यांचे उत्पादक म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे उत्पन्न झालेले आहे. आणि ज्या जगाचा सिद्धांत आहे जे उत्पन्न होतं ते नाश पावतं. उपजले ते नाशे, नासले ते पुनर्रूपी दिसते. हे घटिका यंत्र जैसे परिघे. नासतो विद्यते भाव न अभाव विद्यते सतय उभयो अपि दुष्टः अंतः तू अनयो हो तत्वदर्शी.
थोडक्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतो, फार थोडक्यात सांगतो. पण या गुरुजींचं जे कार्य या भूतलावर अवतरणात होऊन गेलं त्याची महती कुठपर्यंत राहील? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकवायची असेल तर ही जबाबदारी त्यांच्या वंशजांची आहे. कोणाची आहे? वंशजांची आहे. नाही तर कित्येकांच्या नातवालाच माहित नाही आपला आता काय करत होता. कित्येकांच्या नातवालाच माहित नाही. नातू म्हणले अहो तुमचा आता काय करायचं? मी का पाहिलंच नाही. काय करत होता? मला काय माहिती. ही बापाची जबाबदारी आपल्या कोणाला सांगणं की आपला आजा असा करीत होता. त्याच्या नातवाची जबाबदारी आपला पंजा असा करीत होता. त्याच्या नातवाची जबाबदारी आपल्या 10 पिढ्यापूर्वीचा युग पुरुष असा करीत होता. ही प्रेरणा ही जोपर्यंत त्याच्या कानात जात नाही तोपर्यंत त्याला त्याच्या कुळाचा, तोपर्यंत त्याला त्याच्या आडनावाचा, तोपर्यंत त्याला त्याच्या गावाचा अभिमान राहणार नाही. त्याला जोपर्यंत स्वाभिमान जागा होत नाही तोपर्यंत त्या आडनावाबद्दल त्याचा काही अप्रूप वाटणार नाही. त्याला असं वाटतं की याला सगळ्यांचे आडनाव तसं माझं आडनाव. कित्येकांनी तर आडनाव बदलून घेतली. काय काय आडनाव घोटाळ्याचे निघाले. त्यांना वाटतं या धंद्यात हे आडनाव टिकायचं नाही म्हणून त्यांनी ते आडनाव काढून टाकले दुसरे आडनाव. म्हणले तर शाळा शिकताना या आडनावत होते आणि काम करताना या आडनाव कसं काय घुसले. लोकांना हेच माहित नसतं की आडनाव बदनाम करत नसतं. आडनावाचं नाव मोठं करायची जबाबदारी आपल्याकडे असते. कित्येकांचे आडनाव इतके विचित्र आहे पण त्यांचं काम पाहून त्यांच्या आडनावाचा गौरव केला जातो. आणि कित्येकांचे आडनाव एकदम ऐकायला भारदस्त आहे पण लोक त्यांच्या आडनावाला बदनाम समजतात. का बरं? हे सगळा सिद्धांत कोणता आहे पाटील? कर्म सिद्धांत आहे. कर्म सिद्धांत काय सांगतो की कर्म जसं असेल तसं नाव पुढे जातं. भले तुमचं नाव रावण ठेवा ना. अनेकांचे नाव आज रावण आहेत. मला तर आश्चर्य वाटतं मला तुला रावण का ठेवलं असेल. बरोबर आजही तुम्ही नीट याद्या वाचित चला. आता आमचा योग होतो कधी कधी मतदार याद्या वाचायचा तेव्हा मला ते एका पुस्तक एकाचं नाव रावण ठेवलं, एकाचं नाव विभीषण ठेवलं, एकाचं नाव दुर्योधन ठेवलं. आजही दुर्योधन. मग लोकांना माहिती की नाही दुर्योधन पापी होता. पण ते नाव ठेवण्याचा उद्देश असा आहे या इतिहासाला जर पुसायचं असेल तर माझ्या पोराचं नाव मी रावण ठेवतो आणि इतिहासात नोंद होईल तो रावण नालायक होता, हा रावण माझा सज्जन होता, इतिहासात नोंद होईल. म्हणून काहींनी त्यांचे नाव रावण ठेवले, काहीचे नाव दुर्योधन ठेवले. मग तुम्ही म्हणाले दुर्योधन म्हणलं लोक दगड असतील त्याला. नाही, असं वागा की तुमच्या नावाचा इतिहास घडणार आहे आणि या इतिहासच तुमच्या नावाला वर्तमान काळाने परिवर्तित करता येतो. वर्तमान काळ सोडून दुसरा कोणताच काळ इतिहास लिहू शकत नाही. तुम्ही म्हणजे काल असं केलं असं बरं झालं. तुम्ही किती वारा म्हणा ना काय होणार आहे काहीच नाही. तुम्ही म्हणले उद्या असं करू. तुम्हाला माहिती उद्या काय? उद्या कोणाला माहिती? तुम्हाला माहिती उद्या तुम्ही कुठे? मला माहिती मी उद्या कुठे. तुम्ही कल का क्या भरोसा, सासो का क्या भरोसा, रुक जाए कभी कहा पर. हे आम्हाला सांगता येते. असं जर आम्हाला समज असून बाळासाहेब तर आम्ही सकाळी सकाळी म्हणलो असतो जातो का? होय बाबा येतो. नाही जाणार ना येईल. जाणारे आम्ही सोडून दिले असते, न जाणारे ठेवले असते. कारण आमच्याला कशाला आम्हाला बट्टा लावला. आम्हालाच माहित नसतं. एखादा बोलता बोलता जातो आणि एखादा जाता जाता वाचतो. आमच्याकडे काहीच माहित नाही. आम्ही फक्त रोगाचं भांडवल आणि आरोग्याचं साधन घेऊन येतो. जन्म मृत्यूचा आमच्याकडे कुठेही लवलेश आमच्या ज्ञानात नसतो. कोण कधी कुठं कसा मरल हे आमच्या विज्ञानात लिहिलेलं नाही आणि कोण कुठं कधी वाचल हे आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त प्रयत्नांचे परमेश्वर आहोत. प्रयत्नांचा परमेश्वर म्हणून आमची विघ्न नाही. नाहीतर आम्हाला काहीच माहित नाही. एक संत म्हणतात न कळे पुढील होणार भूत भविष्या विचार कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा ऐसा लिहून गेला विधाता मग कासया करावी ते चिंता आपुलिया संचिता कर्मरेषा प्रभाव जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य तैसे सानुकूल होतील कर्म मान अपमान जन करिता. आता इथं मुद्द्यावर बरं का, मुद्द्यावर या. मान अपमान जन करिता काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, काळ अनुकूल अथवा प्रतिकूल परी सोडू नये आपले धैर्य बळ. आपल्या धीर हा सगळ्यात मोठी ताकद आहे आपली. सोडू नये आपले धैर्य बळ. अनाच
ब्रह्मचारी मन केवळ नये बाटू सर्वथा अखंडवाणी हरिस्मरणी सुख विश्रांती कीर्तनी संत म्हणती मनुष्य जन्म दुर्लभ. हे ऐकायला सर्वजण गोड लागले पण ऐकून भागन का नाही. तुम्हाला म्हणलं ताट वाढले बस 10 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही बसले तुमचं पोट भरण का. ताटातलं पोटात घातल्याशिवाय आणि होटातून घातल्याशिवाय दुसरीकडून जाणार नाही. तसाच परमार्थ बोलून चालणार नाही. बोले तैसा चाले त्याची बंधावी पाऊले. याप्रमाणे जो करील त्याचाच परमार्थ घडेल. बाकी सगळं बोलायचं असतात बोलायचीच करीन बोलायचं असतात याच्यात फरक पडणार नाही. ज्या गुरुजींच्या वर श्रद्धाला आपण आलो या गोवर्धन गुरुजीला मी जेव्हा एवढा होतो शंभरा तेव्हापासून पाहत होतो. सायकलवर प्रवास करून परिसरातल्या 10-20 किलोमीटर मध्ये यांचं आयुष्यातली शिक्षकी पेशाची नोकरी सांभाळून संध्याकाळी सायकलीवर घरी यायचे. आल्यानंतर आपल्या वावरात पहिले कामाला जायचे. 3 तास रात्र अंधार पडेपर्यंत काम करायचं आणि मग तिथून पुढे संध्याकाळचं जेवण करायचं. पहाटे लवकर उठून आपला उद्योग उरकून शाळेच्या 2 तास आधी आता तरी शाळा 11 ते 5 चे गुरुजी बाळासाहेब त्या टायमाला मला आठवतं सकाळी 7 ला शाळा भरायची 10 ला सुटायची दुपारी 2 ला शाळा भरायची 5 ला सुटायची. म्हणजे मास्तर कितीला घरातून निघायचा सकाळी 6 ला घरातून निघायचा आणि संध्याकाळी 6 ला घरी यायचा. मधल्या 3 तासाचा गॅप कशासाठी ठेवला होता की मास्तर आणि विद्यार्थी यांच्यामधला अशैक्षणिक विषय या निमित्तानं बस या निमित्तानं त्या अशैक्षणिक विषयाची चर्चा व्हावी आणि गुरुचा प्रति विषयांतर न होता गुरु हाच आपला विषय आहे. गुरु जसा बोलतो तसा विद्यार्थी घडतो. गुरु जसा वागतो तसा विद्यार्थी वागतो. एक वेळ आईबाप चांगले वागले पण गुरुजीचं वागणं जर पाहिलं तर मुलगा बिघडू शकतो. आणि एक वेळ आईबाप नालायक असतील पण गुरुजी जर सज्जन मिळाला तर त्या आईबापाची पोरं सुद्धा सज्जनच निघतात. याचा अर्थ पिक्चरचा जर निर्मिती झाली गुरुजी तर त्याचा प्रोड्युसर कोण आहे हे कोणालाच माहित नसतं. लोक म्हणतात या पिक्चरचा डायरेक्टर कोण आहे. तसा या आयुष्याचा जो चित्रपट आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा त्याचा डायरेक्टर ठरला जातो. त्याचा प्रोड्युसर कुणी विचारित नाही. जन्म कुणाच्या पोटी घेतला याला आपल्या धर्मामध्ये किंमत नाही. कुणी कोणाच्याही पोटी जन्म घेतला तर मनुष्य पशुयोनीतून आला. नराचा नारायण करणे त्याला संस्कारीला क्रमाक्रमाने. हा संस्कार जो ना एकदम लय गरम केलं तेल साऱ्या बाजून लावला म्हणजे वडा भागत नाही. वड्याला 2 मिनिटं जोपर्यंत ठेवीत नाही त्याला तोपर्यंत वड्याला तेलाने त्याच्यावर तळता येत नाही. तुम्ही म्हणजे आता नवीन मशीन आणली 8 मिनिटात वडा तळायचा ती मशीन काम करणार नाही. काला येतस्मै नमः काला न याती वयमेव याता क्षण क्षण काल इकट्ठा होकर लंबा युग बन जाता है. क्षण को शूद्र न समझो भाई वो तो युग का निर्माता है. काळाचं महात्म्य ज्याला समजलं त्याला जीवन समजलं आणि या काळाच्या महात्म्याला जाणणारा जो गुरुजी असतो तो खरा या गुरु तत्वाला जोडलेला असतो. माझ्या प्रवचनाचा संदर्भ गुरुच्या नात्याने या गुरुजींच्या माध्यमातून जेव्हा येतो तेव्हा याच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा तीच प्रक्रिया अवतरणं. डॉक्टरच्या पोरांनी डॉक्टर होणं सोपं का. तीच कात्री तेच मशीनचा व्हायला वापरता येतो ना. न्हाव्याच्या पोरांनी न्हावी की का करायची तोच वस्त्र घालला चालवतो म्हणून. नाही तर पोराला नवीन वस्त्र आणायचं म्हणलं बाजारात गेल्यावर तुम्हाला वाटतं का सोपं चाललं. सोनाराच्या पोरांनी सोनार लवाराच्या पोरांनी लवार. आणि या परंपरेतून खरं तर या जातीतून निर्माण झालेले व्यवसाय टिकले. कारण भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतो ही जात हा वर्ण मी या जगात जन्माला दिला नाही. जन्माने जात दिली नाही. जन्माने धर्म दिला नाही. जन्माने वर्ण दिला नाही. भगवद्गीतेचा एका श्लोकात भगवंत सांगतो चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. ज्याच्यात जो गुण आहे आणि ज्याचं जे कर्म आहे तो त्याचा वर्ण आहे. एखादा शूद्रात जन्माला आलेला बुद्धिमान आणि समाजसेवक असेल तर तो ब्राह्मण आहे. आणि एखादा ब्राह्मण घरात जन्माला आलेला
लोकांच्या वाटोळ्यासाठी जगणारा शूद्र आहे. हे ज्याला सांगता आलं त्याला भगवद्गीता म्हणतात. आणि म्हणून गीता हे शास्त्र आहे, गीता हे विज्ञान आहे. आणि म्हणून त्या गीतेवर जे लिहिलं की ज्ञानेश्वरी जगातलं सगळ्यात पवित्र तत्वज्ञान आहे. म्हणून तर जनाबाई काय म्हणते गुरुजी, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कुणी जनी त्याशी लोटांगणी. या ग्रंथात एवढी ताकद आहे की लंके बसले ना तुम्ही, हे दर कीर्तनात तुम्हाला वाटतं का परिणाम होणार नाही? 100%. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कुणी जनी त्याशी लोटांगणी. इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे की ज्याला ऐकू येत नाही तो जरी एखाद्या कीर्तनात बसला त्याला काहीच ऐकू नाही आलं, फक्त त्यांनी तो रंग पाहिला तरी त्याच्यावर परिणाम होणारच. एवढी परमार्थात ताकद आहे. तुम्हाला कोण म्हटलं असं की ऐकू आलं तर समजतं? अरे कित्येक लोक जगात आहेत त्यांना ऐकू येत नाही पण त्यांना सगळं समजतं. कित्येक लोक आहेत त्यांना दिसत नाही पण त्यांना सगळं कळतं. तुम्ही म्हणाला मी तो दिसत नाही त्याला नंतर त्याला कसं कळलं मी आलो. अरे एवढं विज्ञान पुढे गेलं पण त्या विज्ञानाला शंका निर्माण होईल असं अध्यात्म जगात आहे की जे शाश्वत आहे. पूर्ण आंधळा आहे. डॉक्टरनी चेक केलं काही दिसत नाही म्हणले आणि तुमच्या पायाचा आवाज आला की लगेच म्हणले भोर पाटील कधी आले? तुम्हाला कसं कळलं? अजून तर कोणी म्हणलंच नाही. ही ताकद त्यांच्यात आहे. आणि त्याच्या उलट आम्ही कोण आले? मी काल चालतो तू काल आलते का विसरलो असं तर आम्ही वाटेल होतो. बघा विज्ञान आणि स्मरण या दोन शक्ती जगामध्ये अशा असतील की ज्या माणसाला आयुष्यभर टिकू शकतात. आणि म्हणून तर या परमार्थाचा अभ्यास करणाऱ्या माणसाला जो देवाचं नामस्मरण करतो, जो देवाचं भजन करतो, जो देवाचं दर्शन घेतो, जो देवाच्या नावाने कार्यक्रम करतो त्याला या जगामध्ये देव काय देतो? देव काय देतो याचं उत्तर एका श्लोकात सांगितलेलं आहे. दीर्घम आयु स्मृती मेधा आरोग्यम तरुणम वयः. जे परमार्थात खरोखर समर्पित असतात, समर्पित आणि आपसून बघा आपसून आपण बसताना नाही का ढिल्ल बसतो आपसून हे समर्पित असतात. त्यांना देहभान राहत नाही. गोरा कुंभार ज्या वेळेस भजन करायचा त्यावेळेस त्याच्याकडे देहभान राहत नव्हतं. आजही कित्येक लोक एखाद्या प्रसंगात कायम नाही बरं का, एखाद्या प्रसंगात देहभान हरपून बसतात. की प्रसंग ज्यावेळेस सांगितला जातो ज्यावेळेस त्यांचा जीव त्या ठिकाणी त्या श्रवण भक्तीमध्ये जेव्हा पडतो त्यावेळेस ते जागाही विसरतात, वेळही विसरतात आणि काळही विसरतात. मला जेवायचं होतं हे सुद्धा कित्येक लोक विसरतात. आता याच्यातही दोन प्रकारे बरं ते आम्ही बरं का मॅडम ते लहानपणी तुमच्या नवरा आम्ही क्रिकेटची मॅच ऐकायचो, पाहायचो नाही बरं का, टीव्हीच नव्हता आम्हाला, ऐकायचो. शाळा सुटली का किती स्कोर झाला. आता हे का पाहायचो? आमचे 2 मास्तर क्रिकेटचे रसिक होते. ते आम्हाला काय करायचे लगेच सुट्टीत सांगायचे हे सुने जर किती स्कोर झाला पाहून. कारण त्या टायमाला शाळेत काही स्कोर कळत नव्हते. आमचे ठोबे गुरुजी होते, तुमचे मेहुणे ते होते. ते म्हणजे सुने जर कोणाकडे रेडिओ मग रेडिओ मला सांगायचं काय करतात. मग आम्ही जायचो लंडनचे किती झाले, इंग्लंडचे किती झाले, गोवरचे किती झाले. आता ते हलपाटी मारून बरोबर आमच्या डोक्यात नाद अशी गोष्ट आहे दुसऱ्याला लावणं सोपं असतं. आता नाद चांगला का वाईट याच्याबद्दल मी काही बोलत नाही. या जगात कुठलाच नाद माणसाच्या आरोग्याला धोकेदायक असतो. हे वाक्य लक्षात ठेवा बरं का, हे वाक्य लक्षात ठेवा. फक्त एकच नाद जगामध्ये असावा तो म्हणजे पहाटे 4ला उठण्याचा नाद. ज्याला पहाटे 4ला उठण्याचा नाद लागला जगातला 75% रोग त्याला शिवणार नाही. जो पहाटे 4ला उठतो त्याला जगातले 75% रोग होत नाही. जो सकाळी 8च्या नंतर उठतो त्याला काही न करता जगातले 75% रोग आपोआप होतील. हे वाक्य सत्य आहे बरं का. तुम्ही म्हणाल मला भजनाचा नाद. रावसाहेब पाटलांच्या उपस्थितीमध्ये खरं तर त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या मार्फत गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचा आशीर्वाद त्यांची कृपा त्यांच्या वडिलांप्रमाणे या गावावर या परिवारावर सदैव राहो हीच भगवंताच्यांनी प्रार्थना करतो. आणि पुढील चिंतन माणसानं काय राहिलं होतं आपलं की तुमच्या नवऱ्यासंग आम्ही क्रिकेटचं ऐकायचो
आणि मग ते क्रिकेटचा नाद लागला, बाप हाणायचा, अभ्यास कुठे तुझा. आता आमचा बाप शिकलेला होता त्याच्यामुळे त्याला कळायचं अभ्यास करीत नाही. आम्ही आपला बारीक व्हिडिओ कुठेतरी उशाखाली ठेवायचं, वर पुस्तक घ्यायचं, नाटक करायचं, पुस्तक ऐकायचं, खाली मॅच ऐकायची आणि मग ते कॉमेंटेटर असे रंगून सांगायचे, कीर्तनापेक्षा भारी रंगून सांगायचे. ते खेळ ढबळा असू द्या पण त्यांनी सांगितलं का ते हरलं तरी आम्हाला जिंकलं जातं वाटायचं. अशा प्रकारे रंगून ते परमार्थ तुझा रंगून सांगितलं का लोकांना भारी होता. त्याचं तत्व काय सांगितलं तेच कळलं नाही, तेच कळलं नाही काय सांगत होता, भारी सांगत होता. भारी काय सांगत होता काहीच कळलं नाही, फक्त आमचा 1 तास गेला. हे 1 तास कसा गेला हे कळलं नाही. याला परमार्थ म्हणत नाही. परमार्थ तत्वाने चालणारा विषय आहे आणि आपलं तत्व कोणतं चाललंय गुरु तत्व. मग या गुरुजींच्या पाठीमाग यांच्या पुढच्या पिढीमध्ये यांची मुलं मुली यांनी सुद्धा याच पेशाची निवड केली. या पेशाच्या निवड केल्यानंतर यांच्या सुना सुद्धा याच पेशातल्या आल्या. आता नोकरी लागणं न लागणं हा विषय वेगळा असतो बरं का. डीएड झालेला माणूस गुरुजीच्या लेवलचा असतो. त्यांनी जरी नोकरी न लागली तरी वागताना राहताना गुरुजीचं काम करावं. ही माझी सगळ्या नोकरी न लागलेल्या डीएड बीएड एमएड झालेल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे. तुम्हाला डिग्री प्राप्त झाली म्हणजे तुम्ही त्या पदाला पात्र आहात. तुमची पात्रता फक्त शाळेत नाही या जगात प्रत्येक ठिकाणी तुम्ही सिद्ध करण्याची जबाबदारी ही प्रत्येक त्या पेशात प्राप्त झालेल्या ज्ञानावर तुम्हाला मिळवणं, त्याप्रमाणे वागणं हे तुम्हाला बंधनच आहे. डॉक्टरला काही बंधन आहे. आमच्या पेशामध्ये ज्यावेळेस एखादा ज्ञान मिळवतो त्यावेळेस आमची बंधनं आहेत. काय करावं काय करू नये याचा सुद्धा आचारसंहितेचा भाग आहे. शिक्षकांच्या जीवनात सुद्धा आचारसंहितेचा भाग आहे. याचा अभ्यास कदाचित आमच्या सिलेबसमध्ये नसेल पण आमच्या ग्रंथात मात्र याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. जर कोणत्या शिक्षकाला इच्छा असेल की गुरुचे तत्व काय, गुरुचे गुण काय, गुरुचे कोणते अवगुण मान्य करू शकतो, गुणाचे कोणते अवगुण कधीच कुणाला मान्य होऊ शकत नाही याचं विज्ञान पाहिजे असेल तर या तुम्हाला पुस्तकं दाखवतो, ग्रंथ दाखवतो, घेऊन जा. जर तुम्ही दर आठवड्याला पुस्तकं बदलायला आलात तर 1 वर्षांनी 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळेल. अशी योजना आमच्या जखणगावात आहे. पण आजपर्यंत 25 वर्षात एकालाही बक्षीस द्यायची वेळ आली नाही. कारण आमची परंपरा भरतीकडेच चालली. गुरु ग्रंथ, ग्रंथ गुरु आहे याकडे आमचं लक्ष राहिलं नाही. आम्ही माध्यमातून गेलो पण माध्यम आणि ग्रंथात फरक आहे. म्हणून तर आम्ही माध्यमाचं दर्शन घेत नाही, ग्रंथाचं दर्शन घेतो. ज्ञानेश्वरी ठेवली तर आपण त्याच्या पाया पडतो. टीव्हीला ज्ञानेश्वरी दिसली म्हणून टीव्हीच्या पाया नाही पडत, त्या ज्ञानेश्वरीच्या पाया पडण्यासाठी टीव्हीच्या पाया पडावं लागतं. लोक माध्यमाचं दर्शन घेत नाही, त्या माध्यमातून प्राप्त झालेल्या समोरच्या चित्राचं दर्शन घेतात. आणि म्हणून या परंपरेमध्ये या गुरुजींच्या मुलांनी ही परंपरा टिकवली. लहानपणी या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करणारे आमचे गोवर्धन गुरुजी कुटुंब व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस आम्ही पाहायचो आमचा शेती व्यवसाय. आता हे आमचे नेमके बांधभाऊ आले अलीकडून त्यांचं वर पलीकडून आमचं वर. आणि मग लहानपणी आम्ही सुद्धा आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसाय आम्ही कधीच मागे पाहून ठेवला नाही. त्याला तितक्या क्षमतेने चालवायचा प्रयत्न केला. आणि मग लहानपणी आम्ही बाई 7वीला असताना मग मी बैलगाडीतून घासवायचं पुढून इथं हमीदपूरच्या आमचं वावर हिंगणगावचं वावर 3 एकराचा घास होता. आणि पांजरपोळा आमच्या बापाला नाही नाद होता. म्हणजे पांजरपोळाला घातलं पुण्य लागलं. मग संध्याकाळी 5ला शाळा सुटली का उत्तम गुरुजी, मग आमचा दत्तोबा, मग आमचा साहेबराव हे घास कापायची घ्या. 4 आण्याला वाफा, किती आण्याला वाफा? 4 आण्याला वाफा. हे दोन वाफे कापायचे. मग आम्ही कापायचो. तर उक्ता दिल्यानंतर माणूस हे करतो मी याला उक्ता दिले 4 जणांना वाफा. आणि मग असं करून पहाटे 4ला बैलगाडी काढायची आणि ती गाडी पांजरपोळा घेऊन जायचो. तिथं काटा करायचं. तेव्हा बापाला म्हणत तूच बघ त्याचा हिशोब फिरतो घेणं काय बघ. आणि सकाळी 7 वाजता गाडी आणून परत घरी सोडायची. बरं सकाळी 8ला स्टडी सर्कलला हजर राहायचं. हे आम्हाला करायचं भाग्य मिळालं. हे आम्हाला लागलेली सजा नव्हती, हे आमचं भाग्य होतं. आणि त्या भाग्यामुळे आमचं लहानपणचं बाळसं टिकून राहिलं. आता आमचे पोरं आम्ही त्याला म्हणलं ना सकाळी कष्ट केल्याशिवाय नाश्ता करायचा नाही,
तो पोरगा 8ला उठत आणि दात घासता घासता म्हणतो पोहे हळे तर आपण शिकवलं का रात्र जिरलं नाही सकाळपासून अजून कुठलं तुझ्या टाकीत रात्री पेट्रोल भरलं गाडीच्या सकाळी उठल्यावर तुम्ही जर चावी दिली पोरला जा रे पेट्रोल टाकू ना तुमचं पोरग म्हणून येड लागलं का गुरुजी रातची टाकी फुल केली ना तशी ही टाकी रात्री फुल केली रात्रीतून झोपा काढल्या 1% सुद्धा पेट्रोल वाया घातलं नाही आणि सकाळी उठल्या उठल्या तुमच्या बापांनी शिकवलं का खायला पहिल्या कष्टातून थंडीत घाम काढायचो आणि थंडीत घाम काढून न्यारी करायचो ही आमच्या शिकवणीची परंपरा होती. आता आयतं खायची सवय लागलेल्या माणसाला या परंपरेत सगळ्यात मोठा धोका झाला तो म्हणजे आरोग्याचा. आरोग्य हे विज्ञानावर नाही तर अध्यात्मामध्ये दडलेला आहे. जो माणूस धार्मिक असतो तो माणूस धर्माचे नियम पाळतो त्याचं आरोग्य कधीच धोक्यात येत नाही. आमच्या बाळासाहेबांचं उदाहरण कोरोनाने त्यांना सोडलं नव्हतं त्यांना आमच्या नगरमध्ये सांगितलं 25 कोड आहे तुमचा. बाळासाहेबांची चर्चा झाली सगळ्या गोष्टी सगळ्यांनी सांगितल्या. बाळासाहेब म्हणायचे मी तर चांगला खातो पितो मला तुम्ही आज काय सांगायचा. आता असं असतं सर कोर्स थोडं सांगतो बरं का सर विज्ञान. समजा या चटईवर 1 तांब्या पाणी ओतलं तर 1 तांब्या पाणी जर एका ठिकाणी साचून राहिलं तर स्कोर झाला 2 आणि ते तांब्यावर पाणी सगळ्या चटईवर पसरलं स्कोर झाला 25. पाणी किती आहे 1 तांब्याची एका कोपऱ्यात साचलं तो स्कोर झाला 2 पण ज्या कोपऱ्यात साचलं तिकडे बाकी काहीच काम नाही झालं तर तो माणूस काय असतो शिरेच असतो आणि सगळीकडे पसरून गेलं पण त्या पाण्यात अडथळा करण्याची ताकद नसेल तर 25 कोड सुद्धा काही वापर करू शकत नाही. हे खरं विज्ञान आहे. लोकांना डचकवल्याशिवाय आमचे लोक या जगाचा विषय आहे. गुरुतत्वाशी आलो होतो म्हणून गुरुतत्वाला सांगतो गुरु ब्रह्मा. ब्रह्मा कोण आहे ब्रह्मा निर्माता आहे. काय निर्माता आहे. कोण येतो तो प्रोड्युसर आहे. कुणाचा प्रोड्युसर आहे या भूतलावर या चराचरामध्ये जे जे निर्माण झालं ते सगळं कुणी केलं ब्रह्मदेवाने. जशी एखादी इमारत आपण भूमिपूजनाला गेलो आपण त्याच्या इमारतीच्या वास्तुशांतीला गेलो आणि ती इमारत आकर्षक वाटली आपण पहिला प्रश्न काय विचारतो याचा आर्किटेक्चर कोण होता याचा डिझायनर कोण होता हे कुणी डिझाईन केलं. आपण विचारित नाही की याचं सिमेंट कुणी काढवलं याची गज कुणी बांधले. आपण काय विचारतो याचा आर्किटेक्ट कोण होता. तसं या सृष्टीचा आर्किटेक्ट कोण आहे या सृष्टीचा आर्किटेक्ट ब्रह्म आहे. या ब्रह्माने सांगितलं हे माणसं असे तयार करा हे चतुष्पाद असे तयार करा हे पंच योनीमध्ये असे तयार करा 84 लोकश योनीमध्ये असे वाटून घ्या. त्याचं विज्ञान त्याला माहित होतं कारण हा ब्रह्म कुठून आला होता परब्रह्माने पाठवला होता. याला कोणी पाठवला परब्रह्माने पाठवला. पण या सृष्टीमध्ये याला किंमत कमी द्यावी. बघा बरं सर इतकं विज्ञान आहे या भूतलावर. म्हणून तुम्हाला शंकराचे देवळं भरपूर दिसतील तुम्हाला विष्णूचे सगळे अवतार सगळीकडे दिसतील पण या भूतलावर ब्रह्माचं देऊळ फक्त एकच आहे अख्ख्या भूतलावर. बरं का अख्ख्या भूतलावर ब्रह्मदेवाचं देऊळ कुठे आहे पुष्कर तीर्थावरती ब्रह्मदेवाचं देऊळ आहे. नाही तर भूतलावर कुठंच त्याची देवळं बांधायला परवानगी नाही. तो प्रोड्युसर आहे त्यांनी निर्माण केलंय तरी त्याचं देऊळ का नाही. कारण सांगितलं निर्माण करणं सोपं आहे चालवणं अवघड आहे. म्हणून ज्यांनी चालवलं बघा गाडी कोणत्या कंपनीची आहे याच्याकडे पाहून लोक बसत नाहीत. गाडीचा ड्रायव्हर कोण आहे याच्याकडे बघून लोक बसत. नको तू आहे का नको मग आम्ही इस्तीन जातो तुम्ही का मग बिनधास्त बसा गाडीमध्ये बिनधास्त बसत. याच्यात इतका प्रकार समजून घेण्याची गरज असते की आमचे पेताळ ज्यावेळेस एखाद्या गोव्याला जातात ना त्यावेळेस ड्रायव्हर माळकरी घेऊन जातात. काय करतात ड्रायव्हर माळकरी घेऊन जातात. आईच करतात त्यांना लोक म्हणले का होत मग जायचं नाही जायचंय पण आम्ही बिंदास आहोत ड्रायव्हर आमचा माळकरी आहे. त्याच्या उलट अरुणराव आमच्या तीर्थयात्रेला जाणारे सगळे माळकरी जातात फक्त ड्रायव्हर म्हणतो लघवी करून आलो. काय करून आलो लघवी करून आलो. आता तो लघवीला जात असतो का नाही. त्याच्या लघवीच्या बाजूला दोन फुगे ठेवलेले असतात मग तो लघवी करून येतो आणि हे सगळे माळकरी घेऊन पुढे जातो. पुढे गेला की गाडी ठेवायला लागते. आता गाडीच्या चाकाची हवा कमी झाली का नाही
गाडीला चढ उतार लागला का नाही. माळकरी असे भोळे, हे भोळे फाबडे एवढे सोपे नका समजू. भोळं राहू नका, भक्त व्हा, पण भोळे होऊ नका. भोळे होण्याचा अधिकार कोणाला आहे? भगवान शंकराला आहे. म्हणून जे जे गेले, कुठे गेले? जे जे अमरनाथला गेले त्यांना काय म्हणतात? आता आमच्या लिंबाळकरांना अमरनाथ चले महाराज दरवर्षी अमरनाथ 11 वेळा अमरनाथ केलेले लोक, लय लोक अमरनाथ केलेले, लय 11 वेळा त्यांनी वैष्णोदेवी 50 वेळा केलेली देव. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. ती जागा आणि ती भूमी देवभूमी. देव कुठे राहायचे, दानव कुठे राहायचे आणि माणसं कुठे राहायचे, याचं उत्तर खगोलशास्त्रामध्ये देतो. हरिद्वारच्या पलीकडं देवभूमी आहे. हरिद्वारच्या पलीकडं जेवढी भूमी कैलासाच्या टोकापर्यंत जाते त्याला देवभूमी म्हणतात. हरिद्वार पासून दक्षिण प्रांतापर्यंत, द्रविड संस्कृतीपर्यंत ही माणसाची भूमी आहे. आणि द्रविड प्रांताच्या पलीकडं कन्याकुमारीच्या टोकापर्यंत दानव भूमी आहे. म्हणू नका नाही तर एखादा अन्न धरून म्हणतात ते तुम्हाला दानव. विषय काय? देव, दानव आणि मानव ही माणसाच्या दावलादी आहेत. फक्त स्थान परत्व याला नावं दिली. मग ती देवभूमी आहे, कारण तिथली हवा तुम्हाला हिंसा करायला परवानगी देत नाही. कैलासावर हिंसा घडत नव्हती का? कारण तिथलं वातावरण, तिथली हवामान आणि तिथली भौगोलिक परिस्थिती हिंसेला प्राधान्य देत नाही. हिंसा कधी करतो माणूस? वैतागला का माणूस जेव ठेवून का वैतागला का म्हणतो? किती पार गुरुजी असू द्या, या डॉक्टर असू द्या, या एखादा पार तपस्वी असू द्या, असा समोर असा वैताग 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 करून राग जेव ठेवून. तुम्ही तर तपस्वी होते, तुम्ही तर एकदम साधू होते. मग साधूचा, साधकाचा एकदम असा भडका झाला कसा? कारण इथलं वातावरण भडक्याला पोषक आहे. बघा बरं का, जसं खाली जाऊ ना, जसं खाली जाऊ तसं हवामान रोगट आहे. बघा, तुम्हाला कदाचित आपल्याला माहित नसतं, फक्त आपल्याला एवढं माहिती आहे, पेपरला जर बातमी आली की दक्षिणेकडे वादळाची शक्यता, आपला शेतकरी म्हणतो बरं झालं, उद्या परत पाऊस आला ना, कमीत कमी माझं भरणं वाचलं नाही तर कांदे म्या टँकरनी भरली. त्याला फक्त बातमी लागावा, कारण त्यांच्या वाईट परिस्थितीवर आमची अनुकूल परिस्थिती अवलंबून असते. आपलं अवलंबन वादळावर, त्यांचं वादळ झालं की आपला पाऊस आला, असं फक्त आपलं गणित आहे. पण या भूमीमध्ये, या भूतलावर, या जम्बूद्वीपामध्ये, कोणत्या आपण कुठं राहतो? जम्बूद्वीपामध्ये राहतो. आपलं हिंगणगाव, आपलं हमीरपूर कोणत्या अरण्यात आहे? दंडकारण्यात आहे. जगामध्ये अरण्य किती आहेत? 22 अरण्य आहेत. जगामध्ये द्वीप किती आहेत? 7 द्वीप आहेत. जगामध्ये भुवन किती आहेत? 14 भुवन आहेत. किती भुवन आहेत? ही 14 स्टोरीड बिल्डिंग आहे. ही जी इमारत आहे ना, रसा तळापासून आपण म्हणतो ना, रसा तळाला गेला, रस तळ ते स्वर्ग तळ इथपर्यंत किती इमारती आहेत? 14 मजली इमारत आहे. या 14 मजली इमारतीमध्ये चार अशा इमारतीचे कप्पे करून याला 3 मजली केलेला आहे. 3 मजली बनवली, 14ची 3 केली. 3 ठिकाणी याला प्लॅटफॉर्म ठेवले. हे 3 तळ कोणते? पातल, भूतल आणि स्वर्गतल. पण याच्यामध्ये परत सब कप्पे, आपण म्हणतो ना खोली काढली, अशा 14 खोल्या आहेत. त्याच्यावर आता बोलायला काय कारण आहे? आपली ही एक चालली ट्रेलर चाललं शोभू भाऊ, इथं काय पिक्चर दाखवायची वेळ नाही, कारण आता ही 12ची वेळ आपली साधारण कोणत्याही प्रवचनाची अंतिम वेळ असते. तर हा ब्रह्मा तुम्ही पाहिला नाही, पण तो ब्रह्मा गुरुच्या स्थानी असतो. जो शिक्षक आहे ना इथे, जो शिक्षकामध्ये असतो त्याने स्वतःला ब्रह्माच्या स्थानी पहा. कसं पाहायचं ब्रह्माच्या स्थानी? ब्रह्मा निर्माता आहे. मग तुम्हाला काय निर्माण करायचंय? तुमच्या समोर बसणारे 10, 20, 25, 30, 40 जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना तुम्हाला दगडाचा देव बनवायचा आहे. ते कोण आहे तुमच्याकडे टाकलेले? दगड ठेवले का त्यांना काय आहे? नाही. त्यांचं दगडाचा देव कुणाला करायचा आहे? तुम्हाला करायचा आहे. मग तुम्ही कोण आहात? ब्रह्मा आहात. आता आले का? ही जबाबदारी विद्यार्थ्याची का शिक्षकाची? ही शिक्षकाची आहे. मी ब्रह्मा आहे. तर ब्रह्मा कसा असतो? ब्रह्माचं तत्व काय? आदि शंकराचार्य महाराज एका ठिकाणी सांगतात, प्रातस्मरामि संस्फुरदात्म तत्व.
सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत् स्वप्न जागरम सुषुप्त वै इति नित्यम तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संग. थोडं बारीक आहे का गुरुजी, बारीक आहे का याचा अर्थ काय? मी ब्रह्मा आहे कारण मी निष्कलंक आहे आणि मला भूत संग नाही. आता भूत संग शब्द काय? भूत संग म्हणजे काय? भूत लागलं का? भूत संग ही सृष्टी भूत आणि भगवान यांच्यापासून निर्माण झाली. भूत आणि भगवान. भूत किती? 5. पंचमहाभूत आणि भगवंत यांचा मिलाप म्हणजे जीवन आहे. ज्या क्षणी पंचमहाभूत बाजूला जातील कारण भगवंत बाजूला जाईल त्यावेळेस ज्याच्यात शिव आहे त्याला जीव म्हणायचं आणि ज्याच्यातला शिव गेला त्याला शव म्हणायचं. काय म्हणायचं? श. श आणि शी फक्त वेलांटीचा फरक आहे. ई म्हणजे ईश्वर. शिवातून ई गेला काय राहिलं? शव राहिलं. आपण म्हणतो याचं काय झालं? शव. आमच्याकडे आणलं म्हणजे शव विच्छेदन करा. याचं शिव विच्छेदन होईल का? नाही. याचं काय होईल? शव विच्छेदन. काय शब्द गेला? ई शब्द गेला. ई म्हणजे कोण? ईश्वर. हे ईश्वर गेला की याचं काय झालं? शव झालं. शव किती विचारांचं आहे? शव 5 तत्वांचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. विज्ञानातलं एक सत्य सांगतो बरं का सर तुम्हाला. या जगात पंचतत्वांची सृष्टी आहे पण या पंचतत्वांच्या सृष्टीला 9 द्रव्याने सामावलेलं आहे. किती द्रव्याने? 9 द्रव्य. तर 9 द्रव्य एवढे ऐका म्हणजे तुम्हाला कळल हे वर्ष का घालायचं. खादिन्यात्मा मनः कालो दिशच्च द्रव्य संग्रह. सांख्यशास्त्र आपण म्हणतो ना 4 वेद जाणं 6 शास्त्र कारण 18 पुराणे हरिसी गातो. म्हणल्याने काय झालं? काही कळलं नाही. 6 शास्त्र आहेत त्याच्यापैकी एक सांख्यशास्त्र, एक वैशेषिक शास्त्र, एक योगशास्त्र, एक मीमांसाशास्त्र, एक अजून तपस्व्याचं नीतिशास्त्र आणि उत्तर मीमांसाशास्त्र. सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. 6 शास्त्र हे आस्तिक शास्त्र आहेत. आपल्या धर्मशास्त्रामध्ये एकूण 12 शास्त्र आहेत. त्यापैकी 6 नास्तिक शास्त्र आहेत. तर नास्तिक म्हणजे काय? नास्तिक म्हणजे ते देव मानित नाही का? मानतात पण ते देव मानताना वेदाला प्रमाण मानित नाही. जसे आपले नाही का पक्षाचं नाव तेच आहे फक्त कंसात उपनाव पक्ष तो. तुम्ही कोणते? आम्ही उपमानच आहे मग कंसातलं नाव. तसं हे 6 जुने 12 शास्त्र 2 आहे. एक 6 आस्तिक शास्त्र 6 नास्तिक शास्त्र. त्या नास्तिक पैकी एकच नाव तुम्हाला माहिती असेल त्याला चार्वाक म्हणतात. चार्वाक हा काय? खरं तर चार्वाक हा विज्ञानवादी आहे. चार्वाकवादी माणूस विज्ञानवादी असतो. चार्वाकाला आपण नाव ठेवतो. आमच्या धर्मामध्ये कुणी जर चार्वाकाच्या बाजूने बोललं की लोक आमचे लगेच म्हणतात चार्वाकवादी. आता आम्ही तर सगळे चार्वाकवादीच असतो का? वागताना आम्ही चार्वाकवादी असतो. इथं बोलताना आम्ही सांख्यवादी असतो, वैशेषिकवादी असतो, मीमांसावादी असतो. कुठपर्यंत? इथून खाली उतारलो का आम्ही कोण होतो? आम्ही सुद्धा चार्वाकवादीच होतो. चार्वाक काय सांगून गेला? सर्वम अन्यत् परित्यज्य शरीरस्य अनुपालये शरीरस्य प्रणष्टस्य सर्वम अन्यत् विनश्यन्ति. चार्वाक काय सांगतो गुरुजी? या जगात तुम्ही येतं जगे सगळ्याचा त्याग करा आणि शरीराचं पालन करा. शरीराचं रक्षण केलं तर जगता, मेले तर जगाचं काय घेऊन बसले? तुम्ही येतं जगे. बरोबर आहे की नाही? हे कोण सांगतं? चार्वाक सांगतो. आणि आमचा आस्तिकवाद काय सांगतो? आस्तिकवाद कोण सांगतं? तुकाराम महाराज सांगतात. विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन थन माता पिता. बरोबर का? बरोबर का? देह जाओ अथवा राहो. बरोबर का? म्हणजे इकडं काय म्हणतो डॉक्टर लवकर नीट करा आणि अभंग काय म्हणतो? देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. किती विरोधाभास. इकडं काय म्हणायचं? देवासाठी जीव सुद्धा किरकोळ आहे आणि इकडं काय म्हणायचं? देह महत्वाचा आहे. म्हणजे 2 विरोधाभासी विचार संघ घेऊन हा कलियुगातला समाज चालू शकत नाही. आणि म्हणून ब्रह्मा आमच्यात आहे, त्या गुरुजीत आहे. ब्रह्मा असा आहे की त्याच्या पुढे 4 विद्यार्थी असले
तर चार पैकी हा जवळचा आहे, हा लांबचा आहे, हा गरीबाचा आहे, हा श्रीमंताचा आहे, याचा भाव त्याच्या मनात कधीच जागा होऊ नये. याच्या बापाने मला शिव्या दिल्या, तुझ्याकडे लक्ष देणार नाही. तुझ्या बापाने मला चहा पाजला, तुझ्याकडे उद्यापासून लक्ष देतो. हा अजे तुझे भाव ज्याच्या जवळ नाही तो ब्रह्मा, आणि तो ब्रह्मा कोण आहे? हे आमचे गुरु आहे. गुरु विष्णू. विष्णू म्हणजे कोण? विष्णू म्हणजे या जगातलं हे सगळं प्रशासक व्यवस्थेमधलं खातं आहे. विष्णू कोण आहे? प्रशासक आहे. आपण म्हणतो ना त्या संस्थेत गडबड झाली की तो कोण नेमला? प्रशासक नेमला. प्रशासक म्हणजे कोण? ज्याला पार्टी नाही, जो यांच्या पॅनल मध्ये नव्हता त्यांच्या पॅनल मध्ये नाही, असा आला तो प्रशासक. असा या जगामध्ये हा विष्णू प्रशासक आहे. तो स्त्रियांच्या बाजूने नाही, पुरुषांच्या बाजूने नाही, तो शूद्रांच्या बाजूने नाही, तो ब्राह्मणाच्या बाजूने नाही. तो प्रशासक आहे. जो जैसी करनी करता वैसा ही फल पाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता. जो कोई जैसी करनी करता वैसा ही फल पाता, असा तो विष्णू आहे. मग वर्गात एकाच्या पोराचं बाप आमचा जोडीदार आहे, मग त्याला 2 मार्क द्यायचे, आणि पहिला आला त्या पोराला विचारलं, खरे हो सांगू का तुम्हाला, माझ्यापेक्षा एक पोरग वर्गात हुशार होतं, तर आमच्या बापाची मास्तरची दोस्ती ना, मग मी पहिला. त्याच्यात तसं केलं का नाही? मग मी विष्णू आहे. कोण? गुरु विष्णू. मग माझ्या डोक्यात असू द्या माझा मुलगा नापास झाला तर मी विष्णू आहे, आणि माझ्या मुलाला 2 मार्क जास्त देऊन मी जर बोर्डात चौकात राज्यात पहिला आणला तर मी विष्णू नाही. गुरुदेव महेश्वरा. महेश्वर. महेश्वर कोण आहे? या जगातलं पोलीस खातं आहे. कोणतं खातं आहे? पोलीस खातं कोणाकडे दिलं? विष्णू शंकराकडे दिलं. भगवान शंकर रुद्र अवतार धारण करतो. रुद्र अवतार का बरं धारण करतो? त्याला आनंद वाटतो म्हणून. ज्या ज्या वेळेस जगामध्ये अनिती, अत्याचार, अन्याय याची बाजू पक्की व्हायला लागते, त्या वेळेस हा रुद्र अवतार धारण करतो. रुद्र अवतार. हा शंकर दिसायला भोळा आहे. यांनी काय केलं? रावणालाही लिंग देऊन टाकलं. रावणाला आला म्हणला, राव इतक्यावर झाले, आज बोतो आज बोतो आज बोतो. ह्यो इतका भोळा, तो म्हणला काय पाहिजे तुला? बघ बरं का तपश्चर्या केली, दिसेल का मला? आता याला काय माहिती हा दुष्ट आहे. भोळ्याला काय कळतं समोरचा दुष्ट आहे का नाही? भोळा काय म्हणतो, हा हा देऊ का तुम्ही? हो देऊ तुम्ही. आणि मग भोळा शंकर म्हणलंय काय मागायचं माग, जा घेऊन म्हणला. रावणाने काय मागावं? तुझं लिंग दे. काय दे? लिंग दे. लिंग म्हणजे काय म्हणा? आता लिंग शब्दाचा अर्थ लक्षात. आपण काय म्हणतो? मी शिवलिंगाची पूजा केली. आमच्या इथळकला शिवलिंग आहे, त्याला लिंग तीर्थ म्हणतात. काय म्हणतात? लिंग तीर्थ. आता लिंग म्हणजे काय? तर लिंग म्हणजे काय याची उत्पत्ती तुम्हाला शरीरशास्त्रात सापडणार नाही, त्याची उत्पत्ती तुम्हाला योनीशास्त्रात शोधावी लागेल. कोणत्या शास्त्रात? 84 लक्ष योनीच्या व्यापारामध्ये हे जग जेव्हा निर्माण केलं गेलं त्याच्यात तो शब्द आहे. त्याच्यात वेळ नाही, थोडक्यात 2 मिनिटात सांगतो की महेश्वर काय करतो? चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट. भोळा शंकर कृपा करतो, तर भोळ्या शंकराची जर एकदा वक्रदृष्टी झाली, त्याचा 3रा डोळा उघडला तर या जगाचं काही खरं नाही. त्याची एक सगळं गोष्ट सांगतो तुम्हाला. या जगात गुरुजी पहिल्यांदाच फोन लागला मला. आम्ही म्हणले मला तर लिहिलं आणि 4 तास थंडी ताप आलता, तेव्हा डॉक्टर म्हणलं टायफॉइड झाला. मला एक प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं बरं का, मिळत नव्हतं उत्तर की या जगात सगळ्यात पहिल्यांदा थंडी ताप कोण लागला जगात बरं का, जगन्निर्मितीपासून. आणि त्यांनी काय उपचार केला? जगात पहिली कोणती बाई असंख्येची बाळातीन झाली? जगात अजूनपर्यंत बाळातपण झालंच नव्हतं. पहिली बाई प्रसूतीच्या वेदना घ्यायला लागली, आणि तिला काय झालं असेल, तिला कोणत्या डॉक्टरने डिलिव्हरी केली असेल, तिला कोणती सोयी भेटली असेल, कारण तिची पहिली डिलिव्हरी जगातली होती. बरोबर का? जसं आपण म्हणतो की स्त्रियांची पहिली शाळा आमच्या सावित्रीबाईंनी काढली. तिला काय झालं आपण सगळी स्टोरी वाचली. तर जगातलं पहिले बाळातपण कोणात झालं असेल असा अभ्यास करायचा माझा नाद पहिल्यापासून आधी घडी त्याच्यात बरं का. बाकी तुम्ही द्या. मग त्या अभ्यासात एका ठिकाणी एका पुराण शास्त्रामध्ये याचा अभ्यास सांगितला. काय झालं? शंकर हे हे याच्या घरी काही नाही, वैराग्य मूर्ती, जटा, भस्म हे सगळ्या अंगाला फासलेलं. आता तिथे दक्ष प्रजापती नावाचा राजा आणि त्याची पोरगी ही सती, पावित्री ही पार्वती,
आता हिच्या डोक्यात काय यावं बघा बरं का, कसा जगाचा विनियोग असतो बघा. हिनं एकदा त्याला आकाशातून जाताना पाहिलं. कोणला? आता ह्यो आकाश मार्गाने तसे मंत्री हेलिकॉप्टरने फिरते, तसे तिघांना पण 3 हेलिकॉप्टर होते. हे पूर्वीपणे आकाशवाणी व्हायची ना, आपण आकाशवाणी म्हणजे हे वरूनच संदेश द्यायचे, खाली उतरत नव्हते. कारण याला वेळ काय हो, यांच्या पाठीमागे जनता केवढी, एखादा ग्रामपंचायत सरपंच असं त्याच्या मागे 1000 लोक, यांच्या मागे सगळी सृष्टी ना, या सृष्टीतली एवढी सगळी जनता, एवढे 84 लक्ष जीवनी ते आकाशवाणीतून कार्यक्रम करायचे. तसा आकाश मार्गाने चाललेल्या शंकरावर आमच्या पार्वतीची नजर गेली आणि ती बापाला काय म्हणली, योच नवरा पाहिजे. काय म्हणली? योच नवरा पाहिजे. आता बापानी मनसुबे आखले, मी दक्ष प्रजापती, माझा एवढं मोठं राज्य, या जगातलं सगळ्यात श्रीमंत राज्य. कारण दक्ष प्रजापतीच्या देशात भिकारी नव्हता. सगळ्यात कमी उत्पन्न असणारा, अंगावर 50 तोळे सोनं घालून हिंडायचा, त्या राज्याला दक्ष प्रजापतीचं राज्य असं म्हणतात. आणि त्याची पोरगी एका भस्म लावलेल्या या साधूच्या नादाला लागली आणि काय म्हणली, मला याच्याशी लग्न करायचं. बरं, आता पुरीचा हट्ट, याच्या पलीकडे याचं डोकं चला ना. यांनी सगळे प्रयत्न केले, शेवटी ते लग्न लावावंच लागलं. दिवसा लावायला घाबरला म्हणून शिवाचं लग्न रात्री लावलं. का? लाज वाटायला लागली, मी राजा, माझा जावई काय करतो विचारलं तर लोक हसते. म्हणून शिवाचं लग्न कधी लावलं? रात्री लावलं. म्हणून शिवाची काय झाली? शिवरात्र झाली. शिवदिवस कुठं वाचला का तुम्ही? शिवरात्र, आज शिव दिवस आहे. आपण साजरा काय करतो? दिवस साजरा करतो. पण शिवाची काय असते? रात्र असते, महाशिवरात्री. रात्रीचं रात्र आहे ना, मग त्या रात्री लग्न लावलं. याचं ते नाही, पुढचं गोष्ट सांगा. एक दिवस आता खुन्नस तर असतेच ना, पोरीने लग्न केलं म्हणून ये मुलगा जावई म्हणायची आली. पण याच्याबद्दल काय, याच्या डोक्यात तुम्हाला वाटतं काय, माणूस शेवटी काय गंमत समजित काय याला? एक दिवस दक्ष प्रजापतीने महायज्ञ लावला. काय लावला? महायज्ञ लावला. आता महायज्ञ म्हणजे काय असतं, हे यज्ञ तुम्हाला नंतर सांगेल. यज्ञाचे प्रकार किती, सार्थ यज्ञ म्हणजे काय, मार्थ यज्ञ म्हणजे काय, कोणत्या यज्ञात उत्पत्ती कशी, कोणत्या यज्ञात किती मन सरपण लागत, याचा हिशोब नंतर सांगेल, वेळ नाही. थोडक्यात 2 गोष्टी सांगतो, विषय कट. त्या दक्ष प्रजापतीने सगळ्याला आवाज दिलं, पण लेकीला जावायला आवाज नाही. आता त्यांना आवाज नाही म्हटलं, तुम्हाला वाटतं का त्याला बातमी गेली नसेल? अशा बातम्या तर लवकर जाते. अशा बातम्या चुकून आवाज भेटायचे कारण नाही का, म्हणजे सगळ्याला आवाज नाही, पण तुम्हाला दोघांना आवाज नाही. आता एक घोडं होतं, नाही तर नाही, आप काय करायचं. पण लेकीने मात्र, लेक म्हणजे कोणाची? दक्ष राजाची पोरगी. तिला पहिल्यापासून तिचा स्वभाव इतका तापड की साक्षात अग्नी होती. काय होती? साक्षात अग्नी होती. तिला जे राग आला, जी कैलासावरून निघाली, दक्षाच्या यज्ञापाशी आली, कोणाशी काहीच बोललो नाही, तुम्ही काय आवाज दिलं नाही, मुखाने बोलावलं काय नाही. जी आली तिने यज्ञात उडी घातली. ज्या क्षणी उडी पडली, तो यज्ञ कोणता होता? महायज्ञ होता. बॉयलर पेटला, त्याच्यात जर गेलं तुम्हाला वाटतं काय राहील? त्याच्यात खकाना झाली क्षणात. दक्ष पाहतोय, यजमान बसले, सगळे पंडित बसलेत, आणि याची मुलगी येऊन बरी एक मुलगी, आणि यात गेली, डोक्याला हात लावून बसला. याचं जाऊ द्या. आता शंकर जितका भोळा ना, तितका उरफाटा कार्यक्रम शंकर खतरनाक असतो. जे लोक शांत असतात ना, ते भडकल्यानंतर लवकर शांत होत नाही. जे रोज भडकतात ना, त्यांना शांत करायला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे कधी न भडकतो ना, त्याचा राग शांत करायला विज्ञानात काही व्यक्ती दिलेल्या आहेत. ज्यांना कधीच राग आला नाही, पण त्यांना एकदा राग आला की त्यांचं शांत करायची ताकद कोणत्याच देवतेमध्ये नव्हती. असा तो शंकर, त्याला कळालं की माझी लाडकी बायको, आणि ती यज्ञात भस्म झाली. त्याने वरती शंकराचा 3रा डोळा उघडला, डमरू वाजवला, आणि त्या स्वर्गामध्ये नृत्य चालू केलं. कोणतं नृत्य चालू केलं? तांडव नृत्य चालू केलं. त्याच्यापासून त्या डोळ्यातून जी आग निघाली, ती आग पृथ्वीवर आली. आणि सगळीकडे लोक हरपायला लागले, जिकडे तिकडे आग 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 आग. लोक म्हणजे काय झालं, आग कुठून आली? काही पेटलं नाही, काय नाही, आग कुठून आली? त्या शंकराच्या डोळ्यातून, त्या नेत्रातून निघालेले ते सगळे जाळाचे लोट या भूतलावर आले, आणि तेव्हापासून भूतलावर तापायला लोक लागले. त्याच्या आधी लोक तापत नव्हते. म्हणून तापाची उपासना, तापाला डॉक्टर पाहिला तर पहा, पण तापाला जर देव पाहायचा असेल तर शंकराचा उपासना सांगितली. म्हणून तर शंकराचं देऊळ
खड्ड्यात असतं. कुठं असतं? खड्ड्यात असतं. कारण जमिनीच्या खाली देऊळ केलं की ते एअर कंडिशन मध्ये काय राहतं? थंड राहतं. म्हणून पहिल्या लोकांना साप चावला की देवळात आणून टाकायचे. का? तर ते थंड आहे. सापात आग आहे आणि साप कोणाच्या डोक्यावर आहे? शंकराच्या डोक्यावर आहे. म्हणून शंकराच्या देवळात पहिले साप चावले लोक आणून टाकायचे. कारण 96% लोकांना निर्विष साप चावतो, 4% लोकांना विषारी साप चावतो. पण कोणालाही साप चावला त्याची होणारी आग थांबवायची असेल तर त्याला थंड ठिकाणी ठेवायचं. आणि या भूतलावरचं सगळ्यात थंड ठिकाण म्हणजे शंकराचं हे असणारं महादेवाच्या पिंडीचं स्थान. म्हणून या गोष्टी सांगितल्या. या देवाच्या स्थानी गुरुला मानतो म्हणजे या 3 गोष्टी त्या गुरुनी लक्षात ठेवाव्या. क्लेश कर्म विपाक आशय परावृत्त पुरुष विशेष ईश्वर. हा गुरुजी क्लेश आणि कर्म त्यांचा विपाक आणि आशय याच्यापासून परावृत्त असणारा असेल तर तो वंदनीय आहे. नसेल तर मग त्याचा अभ्यास त्याने आत्मपरीक्षणातून करावा. आणि जर जग निंदा करत असेल तर जगाला नाव ठेवू नये, आत्मपरीक्षण करावं. हे या गुरुजींच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. झालेली सेवा या ठिकाणी